नमस्कार, राधिकाज आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हे अशा प्रकारच्या ॲडव्हान्स एडी स्टोनच्या नथ कशा बनवायच्या ते बघूया. त्यासाठी अशा प्रकारचे कुंदन घेतलेले आहेत, 0.3 mm ची वायर आणि 18 गेजची वायर घेतलेली आहे. त्यानंतर आपले टूल्स, कटर आणि राऊंड नोज प्लायर. या पद्धतीने मी आता ही 18 गेजची वायर काढून घेते आणि याला नेहमीप्रमाणे आपल्याला वरच्या बाजूला असा लूप तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सर्कल शेपमध्ये असा हा लूप आपला तयार आहे. आता ह्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा कुंदन घालून घ्यायचा. प्रत्येक वेळेला नथ बनवताना आपल्याला थोडा थोडा तार, जी आपली गेज वायर आपण घेतो त्याला थोडा सर्कल शेप देते यायचं आहे. त्याआधी 0.3 mm ची वायर याला गुंडाळून घ्यायची आहे. माझी राहून गेली होती, तर अशा पद्धतीने आपल्याला ही रॅपिंग वायर याला अशी अटॅच करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा कुंदन व्यवस्थित चारही साईडला असा रॅपिंग वायरने ह्या गेज वायरवर असा अटॅच करायचा आहे. कुठूनही तो हलायला नको, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे याला असा फिक्स करून घ्यायचा आहे. ही नथ आपली अडकवायची नाही आहे, त्यामुळे प्रेसची नथ असल्यामुळे आपल्याला 18 गेजचीच वायर इथे यूज करावी लागेल, कारण हेवी नथ होते त्यामुळे आपल्याला इथे 18 गेजचीच वायर यूज करायची असते. त्यानंतर आता त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा हा सर्कल शेपमधला कुंदन पण याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे. अडकवायची नथ जेव्हा असते तेव्हा आपण 22 गेजची वायर यूज करू शकतो, पण हे स्टोन आणि कुंदन हेवी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 18 गेजचीच वायर जेव्हा प्रेसची नथ बनवतो त्यावेळेला यूज करायची. ही नथ बनवायला अगदी सोपी आहे. हे बघा, या पद्धतीने फक्त आपली वायर रॅपिंग व्यवस्थित झाली म्हणजे नथ अगदी सुंदर दिसते. आता या ठिकाणी माझी वायर तुटली, त्यामुळे मी याला अशी दुसरी वायर अटॅच करून घेते. अशी ट्विस्ट करून आणि ही वायर आपल्याला व्यवस्थित त्या कुंदनच्या मध्ये अशी हाईड करून घ्यायची आहे, जेणेकरून लागणार नाही ती कुठे. हे बघा, या पद्धतीने ही वायर व्यवस्थित हाईड करायची आणि पुन्हा आपल्याला हा कुंदन व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने आता आपल्याला पुन्हा यामध्ये आता आपल्याला तिसरा कुंदन घालून घ्यायचा आहे. वायर रॅपिंग मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये व्यवस्थित दाखवली आहे आणि हा व्हिडिओ मी कुठेही स्किप न करता यासाठीच दाखवला आहे की तुम्हाला वायर रॅपिंग कशी करायची लक्षात यायला हवं. बघा, या पद्धतीने त्यासाठी व्हिडिओ मी कुठेही स्किप केलेला नाही आहे. आता आपण तिसरा कुंदन घालून घेऊया. अशा प्रकारे व्हिडिओत दाखवला त्याप्रमाणे आपल्याला थोडासा असा तिरपा ह्या पद्धतीने घालून घ्यायचा आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. अशा पद्धतीने आपल्याला हा स्टोन पण व्यवस्थितपणे असा रॅपिंग करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. आता येणाऱ्या सणांसाठी आपल्याला गौरीसाठी आपण नथ कशा बनवायच्या ते मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलंच होतं. आता हरतालिका येणार आहे, तर त्यासाठी आपण स्वतःच्या हाताने बनवलेली नथ घालूया. अशा पद्धतीची नथ तुम्ही पण बनवून बघा आणि नथ आवडली असल्यास ऑर्डर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. तर अशा पद्धतीने मी आता ही व्यवस्थितपणे वायर रॅपिंग करून घेतली. ही वायर आपल्याला रॅप करताना फक्त कुठेही याला अशी अळी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण ह्या वायरमध्ये लगेच गाठ तयार होते आणि मग ती त्या ठिकाणाहून वायर तुटण्याची शक्यता असते. आता ही वायर आपण कट करून घेऊया. ठीक आहे, आणि उरलेली जी तार आहे ही बेंड नोज प्लायरने आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायची, म्हणजे ती कुठेही लागणार नाही. तर अशा प्रकारे आता आपल्याला याला नथचा आकार देऊन द्यायचा आहे. थोडासा मागच्या बाजूला आपल्याला याला
असं मागे घेऊन उरलेली वायर जवळजवळ अर्धा इंच सोडून मी ही वायर कट केली आणि याला सुरुवातीला केला होता त्याचप्रमाणे लूप तयार करून या पद्धतीने आपली ही नथ थोडंसं हे पहिला लूप आपल्याला बेंड करून घ्यायचा आहे आणि हा दुसऱ्या साईडचा लूप पण त्यावर व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने त्याला पण सेट करून घ्यायचं आहे। आता ही वायर थोडीशी मागे घ्यायची आहे म्हणजे ही जी गॅप आहे तर ही गॅप आपल्याला दिसणार नाही। या पद्धतीने थोडीशी मागच्या साईडला ही केली म्हणजे हा गॅप निघून येईल। हे बघा या पद्धतीने आणि अशा पद्धतीने ही नथ आपली कुठेही पडणार नाही आणि व्यवस्थित त्याची फिटिंग येईल। हे बघा मागून व्यवस्थित फिटिंग आलेली आहे। तर प्रत्येक वेळेला जेव्हा नथ घालायचे त्यावेळेला आपल्याला हे अशा पद्धतीने करून घ्यायची। अशा प्रकारे आपली ही नथ बनवून तयार आहे। याच पद्धतीने मी ही दुसरी पण नथ ऑर्डरची होती त्यामुळे ही पण तयार करून घेतली। सुंदर नथ तयार आहे आणि ही एका छोट्या मुलीसाठी सुंदर अशी एडी स्टोनची नथची ऑर्डर होती मला। तर या पद्धतीने मी हे फ्लॉवर घेतला आहे, राणी कलरचा फ्लॉवर आहे आणि याला पण आपण आधीच्या नथला जशी लूप आणि फिटिंग करून घेतली त्याच पद्धतीने आपल्याला हे फ्लॉवर पण फिट करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने हरतालिकेसाठी ही ऑर्डर होती। ही मोठी नथ आईसाठी आणि त्यांच्या छोट्याशा परीसाठी ही छोटी नथ मागवली होती त्यांनी। या प्रकारे मी या ठिकाणी असा गोल्डन बीड यूज केला आहे तर तुम्ही अशा प्रकारचे एडी स्टोन पण यूज करू शकतात। अशा प्रकारे आपल्या नथ बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।